आपल्या सर्वांचं ASK किचन क्यू चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी मसालेदार अशी पनीर बुर्जीची रेसिपी बघणार आहे। सकाळचा नाश्ता असो किंवा जेवण किंवा डबा अशा कोणत्याही ऑकेजनसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी बसणारी आहे। चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। आणि सर्वात महत्त्वाची टिप्स मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ती टिप्स कळेल आणि तुमची पनीर बुर्जी अगदी व्यवस्थित अशी होईल। पनीरची बुर्जी बनवण्यासाठी 2 चिरलेले कांदे मी इथे घेतलेले आहेत, 2 चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, अमूल बटर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 हिरवी मिरची, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। पनीरची बुर्जी बनवायची आहे म्हटल्यानंतर आपणाला पनीर इथे 500 ग्रॅम मी घेतलेले आहे। सुरुवातीला गॅस सुरू करून घेऊया। यामध्ये सुरुवातीला मी थोडंसं तेल घालून घेते। यानंतर यामध्ये बटर घालून घेऊया। आता आपलं बटर मेल्ट झालेलं आहे। यामध्ये पहिल्यांदा कांदा घालून घेऊया। कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतल्यानंतर आपण हिरवी मिरची घालणार आहे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। टोमॅटो आपला बटरमध्ये संपूर्णतः असा मेल्ट झाला पाहिजे, तोपर्यंत हे परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला आता व्यवस्थित असा मेल्ट व्हायला लागलेला आहे। यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण घालणार आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आलं लसणाचा वास यायला लागलेला आहे। यानंतर यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद, हे सर्व आपण नीट असं परतून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मी यासाठी मोठा 1 चमचा मीठ वापरलेला आहे। तुमच्या चवीप्रमाणे ते कमी जास्त तुम्ही करू शकता। आता यावरती झाकण ठेवून ही 5 मिनिटं आपण शिजवून द्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरती हे 5 मिनिटं शिजवून घेऊया। आपला मसाला शिजेपर्यंत आपण पनीरचे क्यूब स्मॅश करून घेणार आहे। तुम्ही किसणीच्या साहाय्याने ते किसू शकता किंवा हाताने अशा पद्धतीने स्मॅश करू शकता। किसल्यानंतर पनीरचे जे क्यूब आहेत किंवा पनीरची जी बुर्जी आहे त्यामध्ये पनीरचे क्यूब असे दिसणार नाहीत। त्यामुळे थोडंसं असं स्मॅश करून जर आपण घातलं तर ती भाजी पनीरची आहे हे
वरून सुद्धा ओळखता येऊ शकतं. किसल्यानंतर काय होतं, पनीर पूर्णतः त्या मसाल्यामध्ये मेल्ट होऊन जातं. म्हणून मी अशा पद्धतीने हे सर्व स्मॅश करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पनीरला स्मॅश करून घेतलेला आहे. आपला आता मसाला रेडी आहे. आपण उघडून बघूया. आपला मसाला आता रेडी झालेला आहे. यामध्ये आता आपण पनीर घालून घेणार आहे. आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. हे आता आपण हलवून घ्यायचं आहे. आणि यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटं याला शिजवून द्यायचं. 5 मिनिटानंतर आपली पनीर भुर्जी रेडी होणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया आपली पनीर भुर्जी कशी झालेली आहे ती. सर्व बाजूंनी तेल सुटत आहे. आपली भुर्जी आता रेडी झालेली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजची महत्त्वाची टिप्स मी इथे सांगणार आहे. जास्त क्वांटिटीमध्ये जर आपण पनीर भुर्जी बनवणार असो तर सुरुवातीला कांदा भाजण्याच्या अगोदर तेलामध्ये बेसन पीठ घालून ते भाजून घ्यायचं आहे. यामुळे पनीर भुर्जीला एक प्रकारचा थिकनेसपणा येईल आणि त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवणार असो तर ती अगदी छान अशी होईल. आणि बेसन पीठ तेलामध्ये परतल्यामुळे काय होईल, त्याचा जो एक प्रकारचा उग्र वास असतो तो निघून जाईल. आणि आपण बेसन पीठ वापरलेलं आहे हे कुणाला कळणारही नाही. मी सध्या इथं वापरलेलं नाही आहे, पण मला जास्त क्वांटिटीमध्ये हे करायचं नाही आहे. पण तुम्ही जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये हे बनवता तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण बेसन पिठामुळे थिकनेसपणा येतो भुर्जीला, किंवा कोणताही पदार्थ जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असो त्यावेळेला आपण बेसन पीठ तेलामध्ये परतून वापरल्यामुळे एक प्रकारचा थिकनेसपणा त्या पदार्थाला येतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आणि तुमची पनीर भुर्जी कशी झाली ती मला नक्की सांगा. आपली पनीर भुर्जी आता रेडी झालेली आहे. ती आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. झटपट बनलेली आणि मसालेदार अशी पनीर भुर्जी आपण ब्रेडच्या स्लाइससोबत किंवा पराठा किंवा चपाती अशा कशासोबतही खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आमच्या ASK किचन क्यू चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.